विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. प्रथमतः आपण टॉटॉलॉजी म्हणजे काय हे पाहू. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कॉम्पोनंट्स इज कॉल्ड ए टॉटॉलॉजी. This is the statement pattern. This is the example P or negation P. In this, value of P is T, T, F, F. Negation of P is F, F, T, T. Therefore, P or negation P is T, 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 T. Therefore, in this statement pattern, all truth values are T, T, T. So this statement is a tautology. Okay. Then we see a contradiction. Statement pattern whose truth value is false for all possible combinations of truth values of its prime components is called a contradiction, and it is denoted by C. Tautology is denoted by T and contradiction is denoted by C. याचं आपण एक उदाहरण पाहूया. P and negation P. तर P negation P, P and negation P, T, T, negation of P is F, F. Therefore, P and negation P and मध्ये जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असतं, अदरवाइज इट इज फॉल्स. तो TF, TF is false. F, F. Therefore, P and negation P is a contradiction. यानंतर आपण कॉन्टिंजन्सी म्हणजे काय याची डेफिनेशन पाहू. अ स्टेटमेंट पॅटर्न which is neither a tautology nor contradiction is called contingency. म्हणजे टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही. तर हा स्टेटमेंट पॅटर्न आहे P अँड Q. याचे आपण ट्रूथ टेबल पाहू. P, Q, तर Pच्या दोन ट्रू दोन फॉल्स, Q इज ट्रू, TF, TF. P अँड Q इज दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू असतं P अँड Q, म्हणून टी टी इज टी, अदरवाईज इट इज फॉल्स. तर याच्यात पहा, शेवटचा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सर्व व्हॅल्यू टी 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 नाहीत आणि एफ 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 पण नाहीत, म्हणजे हे टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही. म्हणून अशा स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिंजन्सी असं म्हणतात. आपण एक एक्झाम्पल पाहू. पहा, एक्झाम्पल आहे P इफ देन इन ब्रॅकेट Q देन P. पहिल्यांदा आपण या ट्रूथ टेबलची रचना तयार करून घेऊ. P, Q, फर्स्ट ब्रॅकेट Q देन P आणि लास्टला हे पूर्ण स्टेटमेंट. Pमध्ये याच्या ट्रूथ व्हॅल्यू T, T, F, F. Qमध्ये ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. Q देन P, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाईज इट इज ट्रू. आणि लास्टला आपला स्टेटमेंट पाहायचं आहे. तर स्टेटमेंटमध्ये P आणि Q देन P या ब्रॅकेटमध्ये इफ देन आहे. तर फर्स्ट पार्ट हा P आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रूच असतं, दोन्ही फॉल्स असेल तरी देखील ट्रूच असतं, एक फॉल्स एक ट्रू असेल तरी देखील ट्रूच असतं. तर याच्यामध्ये हे जे आपलं स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटमध्ये सर्व व्हॅल्यूज या टी 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 आहे. म्हणून गिवन स्टेटमेंट P देन इन ब्रॅकेट Q देन P इज ए टॉटॉलॉजी. आपण दुसरं उदाहरण पाहूया. P अँड Q अँड निगेशन P और निगेशन Q. प्रथम आपण हा टेबल याचा कन्स्ट्रक्ट करूया. Pच्या व्हॅल्यू दोन ट्रू
2 फॉल्स. क्यूची एक ट्रू 1 फॉल्स अल्टरनेट घ्या. पी अँड क्यू. आता आपणास पी अँड क्यूमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तरच ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. निगेशन ऑफ पी इज एफ एफ टी टी. निगेशन ऑफ क्यू इज एफ टी एफ टी. आता ह्या दोन्हीमध्ये निगेशन पी आणि निगेशन क्यूमध्ये आपणास ऑर हे पाहिजे. तर कनेक्टिव्ह आहे ऑर. ऑरमध्ये जर दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, किंवा दोन्हीपैकी एक ट्रू असेल तरच ट्रू असतं. आणि लास्टला आपलं स्टेटमेंट कोणामध्ये आहे, या ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू आणि निगेशन पी ऑर क्यू याच्यामध्ये आपणास अँड हे कनेक्टिव्ह आहे. तर अँडमध्ये आपणास दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. आहेत का पहा, दोन्ही ट्रू नाही आहेत. तर या पूर्ण व्हॅल्यूज एफ 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 आणि एफ म्हणजे ऑल व्हॅल्यूज आर फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यूज आर फॉल्स. देअरफॉर गिवन स्टेटमेंट, दिस गिवन स्टेटमेंट इज ए कॉन्ट्रॅडिक्शन, इज ए कॉन्ट्रॅडिक्शन. पुढचं उदाहरण आपण पाहूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, देन सेकंड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर पी. टेबल कन्स्ट्रक्ट करूया. तर टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पहिल्यांदा पी क्यू पहिला ब्रॅकेट घेऊ, पी अँड क्यू, त्याच्यानंतर दुसरा ब्रॅकेट घेऊ, क्यू ऑर क्यू, लास्टला हे दिलेलं पूर्ण स्टेटमेंट. पीच्या व्हॅल्यूज लिहू आपण. पीच्या 2 व्हॅल्यू ट्रू 2 फॉल्स. क्यूची एक ट्रू 1 फॉल्स अल्टरनेट घ्यायची. पी अँड क्यू दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. क्यू ऑर पी, क्यू ऑर पी, ऑरमध्ये एक तरी ट्रू असावं तरच ते ट्रू असतं, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स असतं, दोन्ही फॉल्स आहेत फॉल्स, एक ट्रू असेल तर ट्रूच. लास्टला स्टेटमेंट कोणामध्ये आहे, या 2 ब्रॅकेटमध्ये, पी अँड क्यू आणि क्यू ऑर पी. याच्यामध्ये आपणास पाहायचं आहे इफ देन पाहिजे. पहिला पार्ट हा आहे, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. आहे का पहा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असं नाही आहे. तर म्हणजे हे स्टेटमेंट काय येईल, पूर्ण व्हॅल्यूजच्या टी 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 टी. म्हणून गिव्हन स्टेटमेंट इज ए टॉटॉलॉजी. पुढचं उदाहरण आपण पाहूया. फर्स्ट ब्रॅकेट पी देन क्यू, इफ अँड ओनली इफ, सेकंड ब्रॅकेट निगेशन पी और क्यू. टेबल कन्स्ट्रक्ट करूया. पी क्यू फर्स्ट ब्रॅकेट घेऊ आपण, पी देन क्यू, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये आपणास पाहिजे निगेशन पी, मग सेकंड ब्रॅकेट आपण घेऊ निगेशन पी और क्यू. दोन्ही ब्रॅकेट हे कंप्लीट झाल्यानंतर आपण हे लास्टला हे स्टेटमेंट, पीची व्हॅल्यू लिहू, क्यूची व्हॅल्यू टी एफ टी एफ. पी देन क्यू, पी देन क्यू इज पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाईज इट इज ट्रू असतं. पीचं निगेशन, निगेशन ऑफ पी इज एफ एफ टी टी. त्याच्यानंतर निगेशन पी आणि क्यूमध्ये आपणास ऑर हे कनेक्टिव्ह आहे पाहिजे आहे. तर ऑरमध्ये दोन्हीपैकी एक तरी ट्रू असेल तरच ट्रू असतं, दोन्हीपैकी एक तरी ट्रू असेल तरच ट्रू असतं, दोन्ही जर फॉल्स असतील तर फॉल्स असतं. म्हणून टी एफ टी टी. आणि लास्टला स्टेटमेंट आपलं कोणामध्ये आहे, या दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपणास पाहायचं आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपणास पाहायचं आहे इफ अँड ओनली. इफ अँड ओनली इफमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रूच असतं, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर फॉल्स असतं. आता आपणास या ठिकाणी हे जे आहे हे स्टेटमेंट आपणास कोणामध्ये पाहायचं आहे, पी देन क्यू आणि निगेशन पी और क्यू. याच्यामध्ये आपणास कोणतं कनेक्टिव्ह पाहायचं आहे, इफ अँड ओनली इफ. बरोबर आहे. तर
दोन्ही ट्रू असेल, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रूच असतं. म्हणून हे टी 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 टी. तर हे दिलेल्या स्टेटमेंटच्या ऑल ट्रूथ व्हॅल्यूज कशा आलेल्या आहेत? टी 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 आहे. म्हणून गिवन स्टेटमेंट इज ए टॉटॉलॉजी. आपण शेवटचं उदाहरण पाहूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये पी इफ अँड ओनली इफ क्यू अँड पी देन निगेशन क्यू. तर पहिल्यांदा आपण हा टेबल कन्स्ट्रक्ट करूया. पी क्यू, पी पहिला ब्रॅकेट पी इफ अँड ओनली इफ क्यू. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये आपणास निगेशन क्यू पाहिजे, निगेशन क्यू. मग सेकंड ब्रॅकेट कंप्लीट होईल, पी देन निगेशन क्यू. आणि हा फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर लास्टला हे दिलेलं स्टेटमेंट. पीच्या व्हॅल्यूज लिहूज आपण. पीच्या व्हॅल्यूज टी टी एफ एफ, क्यू इज टी एफ टी टी. त्याच्यानंतर पी इफ अँड ओनली इफ क्यू. इफ अँड ओनली इफमध्ये जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रूच, दोन्ही फॉल्स असेल तरी देखील ट्रूच. एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू असेल तरी फॉल्स असतं. म्हणून टी एफ एफ टी. निगेशन क्यू टी एफ एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये हा जो आहे पी देन निगेशन क्यू, पी देन निगेशन क्यू. देनमध्ये पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स असतं. म्हणून टी एफ इज एफ, टी टी इज टी, एफ एफ इज टी, एफ टी इज टी. लास्टला आपला स्टेटमेंट जे पाहायचं आहे, हे स्टेटमेंट या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये काय पाहायचं आहे आपणास? अँड हे पाहायचं आहे. तर अँडमध्ये अँडची रचना कशी असते? अँडमध्ये जर दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तरच ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. आहे का पाहू आपण. दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रू. नंबर 4ला दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, अदरवाईज इट इज फॉल्स. एफ 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 टी. तर या ठिकाणी आपणास हे जे स्टेटमेंटाचं उत्तर आलेलं आहे हे एफ 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 टी आहे. म्हणजे हे टॉटॉलॉजी नाही, पूर्ण टी टी पण नाही आणि पूर्ण स्टेटमेंटचं उत्तर एफ 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 पण नाही. म्हणजे इट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ए कॉन्टिजेन्सी, इज ए कॉन्टिजेन्सी. ओके, थँक यू.